नमस्कार, HPN मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। यंदाच्या मोसमातील सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी। अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय। तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मान्सूनने जोरदार सलामी दिलेली असून बळीराजासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळालाय। पण ही फक्त आनंदाची बातमी नाही, तर पुढील काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि धोक्याचे सुद्धा असणार आहेत। होय, मान्सूनच्या आगमनासोबतच भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMD ने राज्यात हाय अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळू शकतं। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीसह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अत्यंत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण व पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर आणि मराठवाडा व विदर्भातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली या 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। पण धोक्याची घंटा इथंच थांबत नाही। विदर्भ आणि मराठवाड्यासाठी पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे आहे। राज्याच्या बहुतांश भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार आहे। एकीकडे ब्रह्मपुरीमध्ये 42.9 अंश सेल्सिअस, मालेगावमध्ये 42.2 अंश सेल्सिअस आणि अकोल्यात अजूनही उन्हाचा चटका कायम असताना दुसरीकडे मात्र वरुण राजानं जोरदार एंट्री घेतली आहे। मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात वीज पडण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, मोकळ्या जागेत किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। मान्सून सक्रिय झालाय आणि पुढील काही दिवसात तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। पाऊस नक्कीच सुखावणारा आहे, पण त्याचसोबत येणारं वादळ आणि विजांचा धोका टाळण्यासाठी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।